नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. याआधी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या कथा ऐकल्या असाल. कृपया अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या वेगवेगळ्या कथा ऐका. आजची आपली कथा आहे हेमा मालिनी, एक सूचना. या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया हेमा मालिनी. मी शाळेतून येऊन चहा चपाती खात असताना आई म्हणाली, अरे सुजय विजू मामा आला होता. म्हणाला सुजयला रविवारी सकाळी काही काम नसेल तर घरी ये म्हणाला. अच्छा, रविवारी सकाळी म्हणजे परवा जातो की मामाच्या घरी. रविवारी सकाळी मी विजू मामाकडे म्हणजे गोरेगाव पूर्वेला गेलो. आमचे घर गोरेगाव पश्चिमला आणि विजू मामाचे गोरेगाव पूर्वेला. मध्ये फक्त रेल्वेचे फाटक. मी विजू मामाकडे पोहोचलो तेव्हा मामा आणि मामी गॅलरीत काहीतरी करत होते. मी आत गेल्यावर मी पण गॅलरीत गेलो. तेथे पाहतो तर फटाक्यांचा ढीग. माझी नजर पटकन सर्व फटाक्यावर फिरली. ॲटम बॉम्ब, फटाके, भुईछत्र, अनार इत्यादी सर्व फटाके तेथे होते. मी मामाला म्हटले, अरे एवढे फटाके कोणासाठी? कारण मामाची मुलगी फक्त 2 वर्षाची होती. मामा, अरे कोणासाठी नाही, फटाके विकण्यासाठी आणलेत. मी, मग फटाके विकणार कोण आणि दुकान कुठे तुझं? मामा, अरे दुकान वगैरे काही नाही, फटाके घरोघरी जाऊन विकायचे. मी, म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन फटाक्यांची ऑर्डर घ्यायची. मग ऑर्डरप्रमाणे माल बांधायचा, बिल करायचे आणि गिऱ्हाईकांच्या घरी बिल आणि माल पोच करायचे, एवढंच. मी, पण गिऱ्हाईकांच्या घरी गेल्यावर ते ऑर्डर देतात काय? मामा, का नाही देणार? आपण मार्केटपेक्षा जर कमी दराने दिले तर सर्वजण ऑर्डर देतात आणि त्यांना घरपोच सर्व्हिस मिळते. सुरुवातीला आपले नातेवाईक तसेच बिल्डिंगमधील मंडळी यांच्याकडे ऑर्डरसाठी जायचं. हळूहळू मग शेजारी पाजारी इतर लोकांकडे पण आपला धंदा वाढव. मी तुला मुद्दाम बोलावलो कारण यावर्षी तू मला या धंद्यात मदत करायची. मी, हो मामा, माझी तयारी आहे. मग आज सायंकाळपासून ऑर्डर घ्यायला घरोघरी जाऊ. मी तोपर्यंत दरपत्रक तयार करतोय. मी पुन्हा सायंकाळी 4 वाजता मामाकडे आलो. मग मामा आणि मी जयप्रकाश नगरमध्ये ओळखीच्या ठिकाणी ऑर्डरसाठी गेलो. मामा त्याच भागात राहत असल्यामुळे ते बरेच जण मामाच्या ओळखीचे. आमचे दर मार्केटपेक्षा कमी, त्यामुळे आम्हाला भराभर ऑर्डर मिळू लागले. दुसऱ्या रविवारी गोगटेवाडी, आरे रोड या भागात आम्ही फिरलो. आम्हाला एकंदरीत 3.5 ते 4 लाखाच्या ऑर्डर्स मिळाल्या. मामाने मग मस्जिद बंदरला खरेदीला जाताना मला बरोबर नेले आणि पहिल्यांदा युसुफभाईची गाठ पडली. युसुफभाई, आदा आदा, कैसे हो मियाँ? मामा, युसुफभाई, फटाके का धंधा करना चाहता हूं. ऑर्डर लाया हूं, आपसे माल लेना क्रेडिट पे है. युसुफभाई, किसने ना कहा है? जो ऑर्डर लाए हो वो हमारे आदमी के पास दो. 2 दिन में तुम्हारा पत्ते पर तुम्हारा माल पहुंच जाएगा. मामा, युसुफभाई, पेमेंट? युसुफभाई, जो तुम्हारे पास है वो देना, बाकी का अमाउंट का दीपावली के बाद चेक देना. लेकिन एक ध्यान रखो, चेक रिटर्न नहीं होना चाहिए. यदि कोई समस्या हो तो फोन करके बताना. कोई भी हालत में चेक रिटर्न नहीं आना चाहिए. मामा, चेक नहीं रिटर्न आएगा युसुफभाई. युसुफभाई, भाई जानता हूं यार, तुम मराठी लोग बड़े ईमानदार होते हो. मग विजू मामाने युसुफभाईला 20,000 रुपये रोख दिले आणि बाकीच्या रकमेचा चेक दिला. युसुफभाईने शब्द दिल्याप्रमाणे 2 दिवसात सर्व माल पोच झाला. विजू मामाने त्याच्या बिल्डिंगमधल्या गॅरेजमध्ये सर्व माल उतरून घेतला आणि मग माझा फटाक्याच्या व्यवसायाशी पहिला संबंध आला. मामा ऑर्डरप्रमाणे माल बांधून द्यायचा आणि सोबत बिल द्यायचा.
ते पार्सल मी पोच करायचो आणि पैसे वसूल करायचो. मामाचा जवळजवळ सर्व माल संपला. मामा खुश झाला. पहिल्याच वर्षी त्याला जवळजवळ 50,000च्या वर फायदा झाला. मामाने मला नवीन सायकल घेऊन दिली आणि एक घड्याळ पण ठेवून दिलं. माझे बाबा दुरून सर्व पाहत होते. कुठेतरी उनाडक्या करण्यापेक्षा मी मामाबरोबर व्यवसायात अडकतो हे त्यांना आवडले. त्यामुळे काय होतं, माणसांशी बोलता येतं, व्यवहार कळतो, पैसे कसे येतात आणि कसे जातात हे पण कळते, म्हणून ते खुश होते. पुढच्या वर्षी पण मामाने मला सोबत घेतलं. परत एकदा युसुफभाईकडे जाणं झालं. आता युसुफभाई मला ओळखू लागले होते. पुढील 4 वर्षे मामाने आणि मी एकत्र धंदा केला. आमचा धंदा 3 लाखापासून 15 लाखापर्यंत वाढला. आता मी 12वी पास होऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. BSc ला केमिस्ट्री घेऊन मी कॉलेजमध्ये प्रवेश केला. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना मामाची नगरला बदली झाली आणि मामा मामी आणि मामाची छोटी मुलगी नगरला गेली. जाताना मामा मला म्हणाला, फटाक्याचा धुंदा आता तुला तसा कळलाय, आपली गिऱ्हाईकही फिक्स आहेत, तू अभ्यास सांभाळून हा व्यवसाय करू शकतोस. हा व्यवसाय बंद करू नकोस, थोडे पैसे तुला मिळतील. मी अभ्यास सांभाळून मामाचा हा व्यवसाय चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. बाबांकडून तात्पुरते उसने 50,000 रुपये घेतले. बाबांच्या एका मित्राची शेड पडून होती, ती बाबांनी मला मिळवून दिली. आता मला फटाक्याचा व्यवसाय सुरू करायचा होता. माझा छोटा भाऊ 9वीत होता, तो माझ्या मदतीला होताच. जुलै महिना आला तसा मी युसुफभाईंकडे गेलो. युसुफभाई दुकानाच्या आतल्या खोलीत कुणाशी तरी बोलत होते. नोकराने मला आत पाठवले. मी, युसुफभाई, मेरे मामा की ट्रांसफर बाहरगांव हो गई है, इसलिए मामा ने धंधा अभी नहीं कर सकता, मगर अभी मैं ये धंधा करूंगा, आपका हेल्प चाहिए. अरे तो किसने ना कहा है, युसुफभाई ने बोला, मगर तुम्हारे मामा ने जैसा व्यवहार रखा वैसा व्यवहार रखो. हाँ, दिवाली के बाद पेमेंट पूरा होना चाहिए. हाँ युसुफभाई, वैसा ही होगा. मी युसुफभाईच्या माणसांकडे ऑर्डरचा कागद दिला आणि 50,000 रुपये कॅश दिले. त्याच्या माणसाने माझा पत्ता विचारून घेतला आणि 2 दिवसात तुमची डिलिव्हरी मिळण्याचा शब्द दिला. मी बाहेर पडलो आणि मुख्य रस्त्यावर आलो. एवढ्यात भैया भैया इधर देखो असं म्हणत मघाशी युसुफभाईंबरोबर जो माणूस बोलत होता तोच माणूस माझ्या समोर आला. नमस्ते. अरे मैं अनवर अली, राजधानी फायर वर्क्स का आदमी हूं. मी म्हणालो, क्या काम है? अनवर अली, देखो सेठ जी, तुमने जो युसुफभाई से माल लेते हो ना, वो सब हमारे कंपनी का ही है. यदि तुम डायरेक्ट हमारे कंपनी से माल लेंगे तो तुम्हारे कम से कम 25% बच सकते हैं. मी, मगर मेरे पास कैश नहीं है, हम क्रेडिट पे माल लेते हैं. अनवर, कोई बात नहीं, ये मुंबई के कोई भी कैश से माल नहीं लेता, हम सबको क्रेडिट देते हैं, मगर दिसंबर तक पेमेंट पूरा होना चाहिए. मी, मगर आप कौन है? कंपनी के मालिक है? अनवर, नहीं नहीं नहीं, अरे भाई साहब, मैं सेल्समैन हूं, ये मेरा कार्ड. असं म्हणून अनवरने आपले कार्ड मला दिले. अनवर, हमारे मालिक का नाम तिरुपति है, मैं उनको तुम्हारे बारे में बोलता हूं, वो तुमको जरूर क्रेडिट देंगे. अनवरने माझ्याकडे राजधानी फायर वर्क्सचे प्राइस लिस्ट दिले. मी त्याला नमस्कार करून चालू लागलो. रेल्वेत बसल्यावर सहज मी अनवरने दिलेले प्राइस लिस्ट चेक केले. खरोखरच युसुफभाईंच्या दरापेक्षा बरेच दर कमी होते. जवळजवळ 25% वाचणार होते. मी मनात म्हटले, आता शिवकाशी गाठायलाच हवी. 2 दिवसांनी युसुफभाईचा माल आला आणि मी ऑर्डर्समध्ये गुंतलो. परंतु मला शिवकाशी खुणावत होती. माझा धाकटा भाऊ पण माझ्याबरोबर असल्याने मला थोडी उसंत मिळत होती. यंदा आमच्या ऑर्डर्स वाढल्या. स्टॉक कमी पडणार असे वाटू लागले. अजून दिवाळीला 20 दिवस बाकी होते. मी छोट्या भावाकडे जबाबदारी सोपवून शिवकाशीला जाण्याचा निर्णय घेतला. मी आईवडिलांना माझा निर्णय सांगितला आणि मदुराईचे रेल्वेचे तिकीट काढले. मी अनवर शेखला फोन करून शिवकाशीला येत असल्याचे कळवले. त्याने आपण शिवकाशीत असून लॉज बुक करतो, यायला लागा असा फोनवर सांगितलं. शेवटी मी रेल्वेने
मदुराईला पोहोचलो. अनवरने सांगितल्याप्रमाणे बस पकडून शिवकाशीला गेलो. बस स्टॉपवर अनवर माझी वाटच पाहत होता. त्याच्या स्कूटरवर बसून मी लॉजवर पोहोचलो. लॉजवर फ्रेश होऊन 2 तासांनी अनवर बरोबर राजधानी कंपनीत पोहोचलो. राजधानीत कंपनीत जाताना वाटेत ठिकठिकाणी फटाके वाळत घातल्याचे दिसत होते. आपल्याकडे पापड वाळत घालतात ना तसे. अनवरने स्कूटर थांबवली आणि एका पत्र्याच्या शेडमध्ये मला घेऊन गेले. मी उतरून पाहिले. या ठिकाणी मला सर्व ठिकाणी फटाके वाळत घातलेले दिसत होते. मी अनवरच्या पाठोपाठ आत गेलो. वाटेत छोटी छोटी मुले फटाके हाताळताना दिसत होती. बाहेर ऊन कडाक्याचे पडले होते. ती पत्र्याची शेड तव्यासारखी तापली होती. तशा त्या तव्यासारख्या शेडमध्ये ती छोटी छोटी मुले केमिकल हाताने घेऊन कागदावर पुसत होती. मी मालकांच्या केबिनमध्ये गेलो. ते केबिन मात्र एअर कंडिशन होते, त्यामुळे थंडावा होता. आतमध्ये मालकांबरोबर अनेक लोक बोलत होती, सर्व तमिळ भाषेत, त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं. अनवरने तिरुपतीशी माझी ओळख करून दिली. तिरुपती. बोलिए शेठ, बंबई से आए क्या? हमारे पास बंबई नागपुर सब जगह से ऑर्डर है. अनवर ने मुझे बोला है आप बंबई के सबम में फटाका बेचते हैं. यदि आप हमसे माल लेंगे ना तो हमारा आपको कोऑपरेशन होगा. एवढ्यात तिरुपतीने कॉल बेल वाजवली. तशी 10-11 वर्षाची काळी सावळी मुलगी दरवाजा ढकलून आत आली. माझ्याकडे पाहत आणि हसत हसत तिरुपती म्हणाला, ये है हमारे कंपनी की हेमा, हम इसे सब हेमा मालिनी बोलते हैं. यावर तिरुपती आणि अनवर जोराने हसले. त्या मुलीला हिंदी कळले नसावे, पण हेमा मालिनी म्हणून आपली चेष्टा करत आहे हे तिला कळले. ती लाजली, हसली आणि बाहेर पळाली. मग तिरुपती आपला धंदा, आपला माल कुठे कुठेपर्यंत जातो हे सर्व सांगत बसला. एवढ्यात परत मघाची मुलगी आत आली. माझ्यासमोर केळीच्या पानावर इडली आणि छोट्या वाड्यातून सांबार घेऊन आली. तिरुपती, लीजिए साहब, हमारे हेमा मालिनी ने इडली कैसी बनाई है बताओ. मी समोरील इडलीचा एक तुकडा हाताने तोडला आणि चटणी बरोबर तोंडात टाकला. काही सेकंदात तोंडात तो विरघळून गेला. मग मी भराभर इडली खाऊ लागलो. इतकी चवदार इडली मी कित्येक वर्षात खाल्ली नव्हती. तिच्याकडे पाहत मी बढिया बढिया म्हणत होतो, पण ते तिला कळलेच नसावे. फक्त आपण बनवलेली इडली यांना आवडली एवढेच तिला कळलं. थांकू थांकू म्हणत ती बाहेर पळाली आणि येताना कॉफीचा मग घेऊन आली. मग मी तिरुपती बरोबर धंद्याच्या गोष्टी केल्या. मला हवी असलेल्या मालाची ऑर्डर दिली. मी 25,000 रुपये ॲडव्हान्स दिले. बाकी रकमेचा चेक दिला. तिरुपती, हमारे कंपनी में हर साल नए नए प्रोडक्ट्स बनते हैं. हम पहली बार शिवकाशी में ये बनाते हैं, इसीलिए तुम हर साल यहाँ आएगा तो अच्छा होगा. तुम्हारा जैसा प्रोडक्ट मुंबई के कम लोगों के पास रहेगा. मी म्हणा, हाँ मैं तो अभी शादीशुदा नहीं हूं, जैसे हर साल आ सकता हूं. असं म्हणून मी केबिन बाहेर पडलो. अनवर मला केबिनच्या बाहेर असलेली छोटी फॅक्टरी दाखवू लागला. वर ऊन तापलं होतं. आपल्या मुंबईपेक्षा इथला उन्हाळा फार कडक होता. किमान 40-45 डिग्रीच्या वर टेम्परेचर. तव्यासारखे पत्रे कडकडीत तापले होते. मी पाहिलं कॅडमियम, मॅग्नेशियम, कॉपर, सोडियम सल्फेट यांचे ढीग पडले होते. आणि ती 10-12 वर्षाची मुलं हातात काहीही न घालता ही केमिकल्स हाताळत होती. मी केमिस्ट्रीचा स्टुडंट असल्यामुळे मला माहीत होतं हे किती डेंजरस आहे. आम्ही प्रयोगशाळेत एका वेळेला असे एकच द्रव्य वापरतो, पण त्यासाठी किती काळजी घेतली जाते. इथे तर कॅडमियम ही मुलं हातात घेऊन कागदावर होत होती. मी अनवरला म्हणालो, ये सब केमिकल बहुत डेंजरस है, इसे कभी भी आग लग सकती है. कैडमियम से तो कैंसर की बीमारी हो सकती है. मगर यहां मैं देख रहा हूं छोटे बच्चे ये काम कर रहे हैं, इनकी सुरक्षा का क्या प्रोविजन किया है. अनवर, भाई साहब ये देखो, ये 2 सिलेंडर्स लगाए, तेथे छोटे छोटे 2 सिलेंडर्स टांगलेले होते. मी, अनवर ये काफी नहीं है, यहां यदि आग लग गई तो इससे कुछ नहीं होगा.
और ये तुम सब छोटे बच्चों से काम कर लेते हो। अनवर, क्या करेंगे साहब, यहाँ गरीबी बहुत है, ये बच्चे घर में भूखे रहते हैं इसलिए यहाँ काम पे आते हैं। शिवाकाशी में तुम जहां जहां जाओगे वैसा तुम्हें ऐसा ही दिखाने देगा। मी, मगर ये बहुत डेंजरस आहे। एवढ्या त्या छोट्या मुलात मला ती मघाची हेमा दिसली। ती इतर मुलांप्रमाणे कागदाच्या सुरळ्या करत होती। त्या सुरळ्यात एकत्र केलेली केमिकल्स ठेवत होती। मला पाहताच ती हळूच हसली। मी, अरे ओ हेमा मालिनी, संभाल के काम करो, असं मी म्हणालो खरं, पण हेमाला माझं हिंदी कळणार होतं थोडंच। मग अनवरने हॉटेलमध्ये सोडलं। थोडा वेळ आराम करून मी मदुराई गाठली आणि रात्रीच्या ट्रेनने मुंबईला पोहोचलो। माझ्या लक्षात आलं, शिवकाशीच्या मालामुळे मला जवळजवळ 40,000चा जास्त फायदा झाला होता। दुसऱ्या वर्षी जुलै महिना आला तसं मला परत शिवकाशीला जाण्याचे वेध लागले। आता माझा राजधानी फायर वर्क्स बरोबर व्यवहार जमला होता। पण मालक तिरुपती मला म्हणाले होते, तुम्ही स्वतः या, आमचे नवीन प्रॉडक्ट्स खरेदी करा, मुंबईमध्ये क्वचितच असे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळतील। त्यामुळे मी पुन्हा शिवकाशीला जायचे ठरवले। मी यावर्षी पुन्हा शिवकाशीत पोहोचलो। पुन्हा तिरुपतीच्या ऑफिसमध्ये माझे स्वागत करून झाल्यावर तिरुपतीने हेमा अशी हाक मारली। यावेळी हेमाने गरमागरम उत्तप्पा आणला। आता हेमाची थोडी थोडी ओळख झाली होती म्हणून मी तिला गमतीने हाक मारली, कैसी हो हेमा मालिनी। अर्थात तिला हिंदी कळत नसल्यामुळे ती फक्त हसली आणि तिने आपले पांढरे शुभ्र दात तेवढे दाखवले। मग माझ्यासाठी कॉफी घेऊन आली। माझ्या लक्षात आलं, इथल्या सर्व मुलामुलींच्या अंगावर अगदी सामान्य दर्जाचे कपडे घालतात। मुंबईतील झोपडपट्टीतील मुलं यांच्यापेक्षा चांगले कितीतरी घालतात। माझ्या ऑर्डरचे काम झाल्यावर मी परत एकदा फॅक्टरीत गेलो। मागील वर्षासारखीच परिस्थिती होती। मी मनातल्या मनात हिशेब घातला, इथे अंदाजे 13-14 मुलगे आणि 12-13 मुली आहेत। मोठी माणसं होती ती वेगळीच। राजधानीकडून मला वेळेवर माल मिळत होता। मी मुंबईत चांगला धंदा करत होतो। मी राजधानीचे पैसे वेळेवर पाठवत होतो। माझ्या लक्षात आले, शिवकाशीला जाऊन मी राजधानी बरोबर धंदा सुरू केल्यापासून दरवर्षी मी 3.5 लाखाच्या वर पैसे कमवले होते। तरी थोडा माल शिल्लक होता। माझा धंदा वाढत होता। पुढील वर्षी परत शिवकाशीला जाताना मी अंधेरीच्या मार्केटमधून सर्व मुलांसाठी चड्ड्या आणि शर्ट आणि सर्व मुलींसाठी गाऊन घेतले। हेमासाठी जरा विशेष चांगले गाऊन घेतले। शिवकाशीला पोहोचलो त्यावेळी मी राजधानीच्या ऑफिसमध्ये जाण्यावर्षी पहिल्यांदा फॅक्टरीत गेलो। जोरात काम सुरू होतं। मी हेमाला शोधू लागलो। हेमा यावेळी सर्व केमिकल मिक्स करण्याच्या कामात होती। माझ्या लक्षात आलं, हेमा अगदी ज्वालाग्राही पदार्थ हाताळत होती। मला पाहताच ती हसली आणि काम दाबून पुढे आली। मी विचारलं, कैसी हो हेमा मालिनी। अय्यो तोंडावर म्हणत ती म्हणाली। मी तिच्या हातात मुंबईहून आणलेल्या कपड्यांची बॅग दिली। मुलांच्या कपड्याची बॅग बाहेर काढून या मुलांना वाट असे खुणेने सांगितले। तसेच मुलींसाठीचे गाऊन दाखवून हे सर्व मुलींना वाट असे पण खुणेने सांगितले। मग एक वेगळी पिशवी काढून ही तुझ्यासाठी असे परत खुणेने सांगितले। हे सगळे कपडे पाहून ती हरकून गेली। तिने मुलांचे कपडे एका मुलाच्या हातात दिले आणि सर्वांना घ्या म्हणून सांगितले। मग मुलींचे गाऊन सर्व मुलींना एक एक वाटू लागली आणि शेवटी आपल्यासाठीचे गाऊन बाहेर काढून ती विस्फारित नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली। केवढी खुश झाली होती ती कपडे बघून। ते गाऊन आपल्या अंगाला लावून चिकटवून बघत होती। मला हळूच थांकू म्हणाली आणि लागली। तेथील प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या डोळ्यात आज आपल्यासाठी देव भेटल्याची भावना होती। त्या मुलांना त्याची अपूर्व आई होती। मी तिरुपतीच्या ऑफिसमध्ये गेलो। तिरुपतीशी बोलत असतानाच हेमा आमलेट आणि ब्रेड घेऊन आली। तिरुपती हसून म्हणाला, देखो साहब, हेमा कितनी खुश है तुम पर। इधर कौन कौन व्यापारी आते कहाँ कहाँ से, मगर उतने इतना जल्दी नाश्ता नहीं लाती वो। मी पण जोरात हसलो। हेमाला हिंदीतले बोलणे कळत नसल्याने ती फक्त अय्यो म्हणत लाजून पळाली। तिरुपतीने मग त्याचे नवीन प्रॉडक्ट्स दाखवले। मी भली मोठी ऑर्डर दिली। थोड्या रकमेचा चेक दिला आणि बाहेर पडलो।
बाहेर पडण्याच्या मार्गावर हेमा उभी होती. मला बघताच थांकू थांकू म्हणत लाजली आणि दूर पळाली. मी दरवर्षीप्रमाणे फॅक्टरीत जाऊन सर्व मुलामुलींना भेटलो. सर्वजण माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. कदाचित याआधी त्यांना कोणीच कपडे आणले नसावेत. मी मुंबईत आलो. दिवाळीत जोरदार धंदा केला. मी फोन करून आणखी ऑर्डर्स दिल्या. यंदाच्या दिवाळीच्या मोसमात मी 6 लेखापेक्षा जास्त फायदा मिळवला. माझे आई बाबा पण खुश होते. शिकता शिकता आम्ही पार्ट टाइम हे पैसे मिळवत होतो. मी आता MSCच्या दुसऱ्या वर्गाला होतो. फटाक्याच्या धंद्यासाठी एखादा गाळा विकत घ्यावा असा विचार चालला होता. योगायोगाने आमच्या एरियात एका बिल्डिंगचे काम सुरू झाले. मी बिल्डरशी थोडंफार बोलून ठेवलं. थोडे ॲडव्हान्स पैसे देऊन एक गाळा फिक्स केला. आता धंदा वाढवायचा होता. पश्चिम उपनगराचा स्टॉकिश व्हायला हवं. मी 2 माणसे कामाला ठेवली. हिशेब तपासण्यासाठी एक कॉम्प्युटरवाली मुलगी ठेवली. जून जुलै उघडले तसे मला शिवकाशीला जायचे वेध लागले. राजधानी फायरमधली मुलं मुली आता 1 वर्षाने मोठी झाली असतील, म्हणजेच मुलांना आता फुल पॅन्टीची गरज होती. मुलींना आता ड्रेस मटेरियलची गरज होती. मी सर्व मुलांसाठी फुल पॅन्टी आणि T-शर्ट विकत घेतले. 10-12 मुलींसाठी ड्रेस मटेरियल घेतले. हेमासाठी जरा जास्त विशेष असं ड्रेस मटेरियल घेतले. माझी यावर्षीची कपड्याची बॅग जरा मोठी आणि जरा जास्त जड झाली, पण मला त्याची पर्वा नव्हती. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त महत्वाचा. मी दरवर्षीप्रमाणे मदुराईला उतरून शिवकाशीला पोहोचलो. लॉजवर उतरून फ्रेश झालो आणि राजधानीच्या ऑफिसकडे निघालो. सोबत कपड्याची मोठी जड बॅग होतीच. मी दिलेले कपडे पाहून मुलं खुश होणार होती. हेमा परत एकदा खुश होणार होती आणि लाजून थांकू मिळणार होती. ड्रेस मटेरियल पुन्हा पुन्हा अंगाला लावून बघणार होती. असं सारं चित्र माझ्या डोळ्यासमोर सर्व प्रवासात येत होतं. मी रिक्षा थांबवली आणि आज जायला निघालो. मी गेली 4 वर्षे या कंपनीत येत होतो, पण आज जाताना मला प्रथमच काहीतरी विचित्र विचित्र वाटत होतं. नेमकं काय हे लक्षात येईना. आणलेले कपडे प्रथम हेमाला आणि इतर मुलांना देऊया म्हणून मी ऑफिसमध्ये जाण्याऐवजी फॅक्टरीत गेलो. आता 3-4 वर्ष मी इथे येत असल्यामुळे बरेच मुलांचे चेहरे ओळखीचे झाले होते, पण आज ते ओळखीचे चेहरे मला दिसत नव्हते. नवीन मुली दिसत होती. मी हेमाला शोधू लागलो, पण त्या मुलीत हेमा नव्हती. मी त्या मुलींना हेमा हेमा असं विचारून तिची चौकशी केली, पण त्या मुली काहीतरी सांगत होत्या, पण माझं हिंदी त्यांना कळत नव्हतं आणि त्यांचं तमिळ मला कळत नव्हतं. शेवटी मी ऑफिसमध्ये प्रवेश केला. तिरुपती कॉम्प्युटरवर हिशेब तपासत बसला होता. मला पाहताच आइये साहब आइये ये म्हणून त्याने माझे स्वागत केले. तिरुपती, कब आहे साहब? मी आज सुबह. त्याने कॉल बेल वाजवली आणि एक काळी मुलगी आत आली. मी पाहत राहिलो. गेली 4 वर्षे हेमा यायची, मग इडली सांबार उत्तप्पा काहीतरी आणायची. तिरुपतीने तमिळमध्ये इडली कॉफी असं काहीतरी सांगितलं आणि ती काळी सावळी मुलगी बाहेर गेली. मला आश्चर्य वाटलं. मी तिरुपतीला म्हणालो, हेमा कहाँ गई? असं विचारतात तिरुपतीचा चेहरा पडला. तिरुपती, क्या बताऊं साहब, 6 महीना पहले फैक्ट्री को आग लग गई और 4 लड़कियां और 2 लड़के जल के मर गए. मी ओरडलो, क्या 6 जन मर गए? तिरुपती, हाँ साहब, बड़ा नुकसान हुआ हमारा. मी ओरडलो, और हेमा? तिरुपती, हेमा भी जल गई. ये देखो साहब, ये अखबार देखो. किंचाळ विचारले, क्या बात कर रहे हो तिरुपती, हेमा जल गई? हाँ साहब, हमें बहुत दुख होता है. काही कळायच्या आत मी उठलो आणि तिरुपतीचा गळा पकडला. तुमने मार डाला वो छोटे बच्चों को. ती 11-12 वर्षाची छोटी मुलं, अरे घरी अन्न मिळत नाही म्हणून तुझ्याकडे कामाला आली होती. आग विझवण्याची कसलीही योजना नसताना असली डेंजरस केमिकल सरळ सरळ उघडी टाकतोस तू. मी गळा दाबताच तिरुपतीने बहुतेक कॉलबेल दाबली असावी, त्यामुळे बाहेरची सर्व काम करणारी मुलं मुली केबिन मध्ये घुसली.
मी त्यांच्या मालकांचा गळा पकडलेला पाहून ती आश्चर्यचकित झाली. त्या मुलांकडे पाहून मी हळूहळू तिरुपतीचा गळा सोडला. गळा सोडल्यानंतर तिरुपती हळूहळू बोलायला लागला. क्या करेगा साहब, हमारे यहाँ गरीबी है बहुत. अरे तिरुपती, लेकिन ही गरीब मुलं आहेत म्हणून तुम्ही कारखानदार त्यांना पिळून घेता. लहान मुलांना असली काम देणं हा गुन्हा आहे, हे माहित नाही का तुम्हाला? हाँ साहब, सब मालूम है, लेकिन कंपटीशन ही है ये जमाने, करना पड़ता है. शिवा काशी में हर जगह ऐसा ही देखेगा. तुम खुली हो तिरुपति, यू आर अ मर्डरर. 7 बच्चों को मार डाला तुमने और हेमा को भी. मी रडू लागलो. तसा तिरुपती माझ्याजवळ येऊन मला थोपटू लागला. मी रडत रडत त्याला म्हणालो, मुझे हाथ मत लगाओ तिरुपति, मैं तुझे और तुम्हारे जैसे और कारखानदार को छोड़ूंगा नहीं. मैं नहीं छोड़ूंगा तुमको. मैं बंबई के हर पेपर में तुम पब्लिश करूंगा. ये उसका कोई फायदा नहीं है साहब. इसके पहले बहुत जन ने ये किया है, बहुत पेपर में भी न्यूज आया है, संसद ने भी पूछा है. थोड़ा दिन में बंद होता है, फिर शुरू. और साहब, ऐसा उनका कोई नुकसान नहीं किया हमने. ये बच्चों के घर पर हमने 1-1 लाख रुपए भेजे हैं. मी ओरडलो, तिरुपति, ये बच्चों ने जन्म क्यों लिया था? क्यों जन्म लिया था इन्होंने? 10-12 साल गरीबी में जीना और 1 लाख के रुपए मरना, बस. तिरुपती गप्प बसला. मी शांत झाल्याचे पाहून बाहेरून आलेली मुलं हळूहळू बाहेर गेली. 5 मिनिटं डोकं गच्च धरून मी बसलो. मी हळूच उठलो तसा तिरुपती म्हणाला, साहब, ऑर्डर नहीं लाया? मी बोल, तिरुपति, आज के बाद मैं फटाका का धंधा नहीं करूंगा. या मुलांच्या रक्ताने बनवलेले फटाके मला विकायचे नाहीत. तिरुपति, मगर साहब, लास्ट ईयर तुमने तो 50 लाख का धंधा लिया था. आज के बाद सब बंद. यानंतर मी फटाका विकणार नाही, कोणाकडून विकत घेणार नाही आणि कधी फोडणार पण नाही. मी बाहेर पडलो. तिरुपती माझ्या मागोमाग साप 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 करत भागवत होता. मी त्या नवीन मुलामुलींच्या जवळ गेलो. मग माझ्यासाठी इडली आणि कॉफी आणणारी ती छोटी मुलगी माझ्याकडे पाहत होती. मी तिला जवळ बोलावलं. माझ्या बॅगेतले सर्व कपडे मुलांना वाट म्हणून तिला खुडा केली. ती मुलगी अधाशासारखी धावली. तिने कपड्याची बॅग ताब्यात घेतली. गेल्या वर्षी अशीच कपड्याची बॅग घ्यायला धावली होती हेमा मालिनी. याच कारखान्यात हेमाचा कधीतरी कोळसा झाला होता. त्या 7 कोळशातला 1 कोळसा. माझ्या मनात आलं, अशा फटाक्याच्या कारखान्यात अशात कितीतरी हेमा मालिनी येत असतील, जळतील आणि परत परत त्यांना मिळतील. जोपर्यंत आपल्या देशातली गरिबी संपत नाही तोपर्यंत अशा हेमा मालिनी अशाच मरून जळून जळून मरतील. तर मंडळी, कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.